आहा फौजी आजा तुला काही दिवसांनी पाहिल्यासारखं खुश बघतोय. आपला भाऊ आज बेस्ट रिक्रूट होणार आहे. अच्छा आज वहिनीने मागितलं गिफ्ट मिळणार तर. गिफ्ट नाही तिच्यासाठी दागिना नाही तो. आजा तुला बेस्ट रिक्रूटचं मेडल मिळताना ना तिथं बघायला पाहिजे होती का. ती येणार पण अरे कसं शक्य आहे. तिच्या घरचं सगळं राहुल्या का सांगत होतं माहिती ना. शितली नक्की येणार. मला खात्री आहे. शीतल 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 कुठे? अगं ते काय शीतलच आहे अगं. नाही नाही ती कशाला येते इकडं? अगं तुला काहीतरी भास झाला असेल. नाही ग शीतलच आहे. शीतल अगं बाई शीतल शीतल जीजी शीतली ही तर कशी काय कडमटली? मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. अगं बा आमच्या संग का नाही आलीस? मी घरी सांगा आलते पण तेव्हा तुम्ही निघाला होता. अगं नानन तुला परवानगी दिली वय वय आणि लग्नाला बी दिली. काय सांगते? देवच पावला बाई. शीतल आता तुमच्या दोघांचं लग्न बघ मी किती थाटामाटात लावून देते ते. कोणी संगतीला असू नाही तर नसू पण मी मात्र कायम तुमच्या पाठीशी राहील. हिच्या घरातल्यांनी इकडे येऊ दिलं म्हणजे ही शीतली ना दरवी माझ्या आनंदात आडवी येतीच. शीतले माझ्या हातून ही बाजी सुटली तर मी अजिबात गप्प बसणार नाही. भैया अहो नानांना मी इकडे येताना बघितले म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. नाना इकडं कशाला येतात? हायला म्हातारा गुड न्यूज घेऊन आलं काय? बहुतेक. वा 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 टॅलेंट वा. मी एक काम करतो आज जाऊन बसतो जरा उगाच भाव खातो तू त्याने एंटरटेन कर. काय गुड न्यूज आली गुड न्यूज. अरे नाना या की रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. उभे का बसा की. बर काय काम? भैयाशी बोलायचं होतं. बर तुम्ही काय घेणार? चहा कॉफी थंड? नाही नको आत्ता काय. येतील भैया. अहो कसं आहे तुमच्या त्या फायलीच्या. एक काम करा शेट मी करतो तुम्हाला नंतर फोन. हा जरा गडबडीत आहे. हा नमस्कार नाना. नमस्कार. अहो नाना तुम्ही कशाला आले इकडं? मला बोलून घ्यायचं नाही का? आणि डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली का नाही? मी ठीक आहे आता. अहो तसं नाही नाना आम्ही तुम्हाला आमच्या वडिलांच्या जागी मांडतो म्हणून काळजी वाटते हो. बरं बोला काय काम काढलं? जे काय झालं ते चांगलं नाही झालं. काय झालंय नाना? सुपारीच्या दिवशी शीतल जी वागली ती. अहो ते तर आम्ही कधीच डोक्यातनं काढून टाकले. आमच्यामुळं तुमच्या वाट्याला नाचक्की आली. हो नाना प्रॉब्लेम प्रत्येकाच्याच घरात होत असते आणि नाचक्की वगैरे काय नाही. विषय आपल्या घरातला होता. जे झालं ते झालं. एवढं सगळं होऊन बी तू आम्हाला मोठ्या मनानं माफ केलंस. अहो माफ करणारा मी कोण आहे नाना? खरंच तुझं मन लय मोठं आहे. पोरीच्या गैरसमजामुळे सगळा गोळ झाला. अहो होतील गैरसमज दूर होतील ते आपण लग्नाला तयार. त्याबद्दलच बोलायला आलोय मी. हा आम्ही शीतलला लय समजून सांगितलं पण
पण शीतल लग्नाला तयार नाही. असं कसं? म्हणजे मुलीच्या इच्छेविरुद्ध काय करणं मला पटत नाही. तिची निवड चुकीची नाही आणि आम्ही तुझी निवड केली ती बी चुकीची नव्हती, पण आम्ही आमची निवड तिच्यावर लादणं आम्हाला चुकीचं वाटलं. तिच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे, तिला संसार करायचा आहे आणि त्यात तीच सुखी नसेल तर काय उपयोग. तू आम्हाला मोठ्या मनानं माफ कर. हे लग्न नाही होऊ शकत. येतो मी. टॅलेंट. अरे काय हे? नाना नकार देऊन गेले, आम्हाला नकोर देऊन गेली. असं होऊ शकत नाही. टॅलेंट अजिबात होऊ शकत नाही. उपस्थित दर्शकगण, रेजिमेंटल निशान के सम्मान में कृपया अपने स्थान पर खड़े हो जाएं।